पाण्यावर चालणारे स्कूटर तुम्हाला माहिती आहे का? या स्कूटरची सध्या बाजारात जोरदार चर्चा सुरू आहे। या वाहनाचा प्रति तासी वेग 25 किलोमीटर असा आहे। हे स्कूटर चालवण्यासाठी डिस्टिल्ड वॉटरचा वापर होणार आहे। यासाठी वाहन परवान्याची पण गरज भासणार नाहीये। जाणून घेऊया या स्कूटरबद्दल अधिक माहिती। नमस्कार, मी अर्जुन चव्हाण, कॅमेरामन अब्दुल शेख। आपण पाहताय लोकप्रधान न्यूज सोलापूर। पेट्रोलच्या किमती दिवसागणिक वाढल्या आहेत। आता इलेक्ट्रिक वाहनांचा जमाना आलाय। तर बजाजने फ्रीडम 125 ही CNG बाईक बाजारात उतरवली आहे। पण आता पाण्यावर चालणारे स्कूटर बाजारात आले आहे। यावर तुमचा विश्वास बसणार नाहीये। तुम्ही म्हणाल, हे कसं काय शक्य? पण ही किमया केली आहे ती एका भारतीय कंपनीने। जॉय ई बाईकने पाण्यावर चालणारी स्कूटर चक्क बाजारात आणली आहे। त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे। काय आहे हे तंत्रज्ञान पाहूया। जॉय ई बाईकची कंपनी वर्ल्ड विझार्डने हे काम केलं आहे। हायड्रोजन फ्यूल सेल आणि इलेक्ट्रोलायझर तंत्रज्ञानावर काम करतं। कंपनीने पाण्यावर चालणारे स्कूटर आणलं आहे। हायड्रोजन तंत्रज्ञान भारतात स्वच्छ इंधनासाठी महत्त्वाची भूमिका निभावणार आहे। त्यामुळे प्रदूषण टाळण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे। जॉय ई बाईकने या वर्षात भारतात मोबिलिटी शोमध्ये पाण्यावर चालवणारे सर्वात मोठी स्कूटर सादर केलं। हे स्कूटर डिस्टिल्ड वॉटरवर धावणार आहे। या वाहनाचं तंत्रज्ञान पाण्यातील मॉलिक्युल्स वेगळे करून हायड्रोजन तयार होतं। त्याचा वापर स्कूटरमध्ये इंधन म्हणून करण्यात येणार आहे। त्या इंधनावर हे स्कूटर धावणार आहे। पाण्यावर चालणाऱ्या स्कूटरची गती तशी एकदम जास्त नाही आहे, पण या स्कूटरची टॉप स्पीड प्रति तास 25 किलोमीटर अशी आहे। या स्कूटरची गती कमी असली तरी हे स्कूटर चालवण्यासाठी वाहन परवान्याची गरज भासणार नाही आहे। विना ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही हे स्कूटर चालवू शकणार आहात। अनेक ऑटोमोबाईल्स कंपन्या हायड्रोजनवर चालवणारी वाहनं आणण्यावर भर देत आहेत। 150 किलोमीटरची मिळणार मायलेज। मीडिया रिपोर्टनुसार ही इलेक्ट्रिक स्कूटर 1 लिटर डिस्टिल्ड वॉटरमध्ये चक्क 150 किलोमीटरचे अंतर कापण्याचा दावा करण्यात आला आहे। सध्या या स्कूटरची चर्चा जोरात सुरू आहे। त्याचे प्रोटोटाईप आले आहेत, म्हणजे अजून ही स्कूटर विक्रीसाठी आली नाही आहे। या तंत्रज्ञानावर अजून काम सुरू आहे। कंपनी त्यावर काम करत आहे। जेव्हा हे तंत्रज्ञान पूर्णपणे विकसित होईल तेव्हा ही स्कूटर बाजारात दाखल होणार आहे। पाण्यावर चालणाऱ्या या स्कूटरबद्दल आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। अशाच दैनंदिन घटना जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर।